नमस्कार, मी ओमप्रकाश येथे सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी. मी जिओइन्फॉर्मॅटिक्स फर्स्ट इयरचा विद्यार्थी आहे. माझं ऍग्रिकल्चर शिक्षण झालं शासकीय कृषी महाविद्यालय कराड. BS ऍग्रिकल्चर ग्रॅज्युएट आहे आणि MSc जिओइन्फॉर्मॅटिक्स. माझा एक प्रोजेक्ट आहे प्रिसिजन ऍग्रिकल्चरवर. प्रिसिजन ऍग्रिकल्चर कन्सेप्ट काय आहे की त्याच्यामध्ये ना त्या क्षेत्रात जे काय लाल स्पॉट्स आहेत, पिवळे स्पॉट्स आहेत, तिथं डिसीजची शक्यता जास्त आहे. हे तुम्ही AI ने अनालाइज करता का? हा, ओके. तर हे कसं केलं तर पहिल्यांदा ड्रोन सर्वे केला जातो. ड्रोन सर्वे करताना सुद्धा ना वेगवेगळ्या सॉफ्टवेअरची गरज असते. ओके. त्यासाठी ड्रोनचं प्लॅनिंग केलं जातं. कुठून कसं ओढायचं, त्याला कसा घ्यायचा, डिसेंट प्लॅनिंग सगळे सॉफ्टवेअर ओके प्लॅनिंग केलं जातं. आणि वेगळं सॉफ्टवेअर आहे कंट्रोल करायला त्याला. जसं फवारणी मारायला ते ड्रोन प्लॅनर काय करतं, एक फाईल जनरेट करून देतं. ओके. जेणेकरून ते कुठून कसं उडाव ते प्लॅनिंग करता यावं. ओके. आणि नंतर परत ब्लू फायर सारखं मी एक्झाम्पल देतोय, त्यासारखे भरपूर सॉफ्टवेअर आहे. त्यातून ड्रोन उडवला जातो. ड्रोनचे पण वेगवेगळे प्रकार आहेत, नॅनो, मायक्रो वगैरे. त्या ड्रोनचे कॅमेरे कोणते आहेत? कॅमेरे RGB असतो, रेड, ब्ल्यू, ग्रीन, मल्टीस्पेक्ट्रल असतो, असे सेन्सर्स असते. जसं तू फवारणीला ड्रोन आले सेम, फक्त याला कॅमेरे आहेत तुमचे. हा, याला कॅमेरा. या कॅमेऱ्याच्या माध्यमातून स्कॅनिंग केलं जातं. तर परत काय तिथं काय केलं जातं, नंतर जिओ टॅगिंग केलं जातं. ओके. त्याच्या आधी काय होतं, त्या ड्रोन मधल्या जे पेलोड तुम्हाला दिसले, ते सेन्सर मध्ये मेमरी कार्ड असतं. त्या मेमरी कार्ड मध्ये फोटो जे ड्रोनने कॅप्चर केलेले आहेत ते तिथं स्टोअर होते. आणि इथं लॅपटॉप पहिलं तुम्ही फक्त एक सर्वे घेता की बाबा काय पीक आहे, काय तिथे सिलेक्ट करायला लागत असेल, याचं पीक आहे. नाही, तसं काही नाही. तसं नाही, डायरेक्ट स्कॅन करतं, तुम्हाला ती फाईल जनरेट करून देणार. ती फाईल तुम्ही तुमच्या या मॉडेल मध्ये टाकणार. मग ते सांगतो की त्याच्या आधी काय केलं जातं, त्याला जिओ टॅगिंग केलं जातं. म्हणजे ह्यातले लॅटिट्यूड, लॉंगिट्यूड, लॅटलॉंग असतात ना, त्या इमेजला दिले जातात. एवढं स्कॅन कर. नाही, इमेजेस असतात ना ड्रोन मध्ये, त्याला लॅटिट्यूड लॉंगिट्यूड नसतात. बरोबर. या GPS मधून देतो आपण. त्याचं या लॅपटॉप मध्ये वेगळी फाईल असते, त्याच्यामध्ये स्टोअर होतात आणि इमेजेसला नसतात. ते इमेजेसला देण्याचं काम जिओ सेटर सारखे अजून भरपूर सॉफ्टवेअर आहेत, त्या माध्यमातून केलं जातं. जिओ टॅगिंग. जिओ टॅगिंग केल्यानंतर जे असे मल्टिपल इमेजेस आहेत जे ड्रोन सर्वे करताना काढलेले आहेत, त्याची एक आतमध्ये इमेज जनरेट केली जाते. एजे सॉफ्टवेअर सारखे भरपूर सॉफ्टवेअर आहेत, त्या माध्यमातून ते केली जाते. बर. आता माझ्या प्रोजेक्टचं काय कन्सेप्ट आहे की ही ऑर्थोमोझाइक इमेज जर ह्यामध्ये टाकली, ते इमेज इथं अनालाइज करणार आहे. अनालाइज करणार. हे वेगवेगळ्या तुकड्यामध्ये ह्याचं पार्टिशन केलं जातं. आणि हे मी मशीन लर्निंग आणि याच्या माध्यमातून हे निर्माण केलेलं आहे. याला डाटा सेट घेतला होता मी. सध्या माझे सुरू आहे, म्हणजे प्रोसेसिंग वर्क आहे. त्यामुळे ह्याच्यात मी 2 डिसीजचे डाटा घेतला होता. त्यामध्ये बॅक्टेरियल आणि रेड रोड. ओके. तर रेड रोड शुगर केन. बरोबर. तर ह्याच्यामध्ये ती ऑर्थोमोझाइक इमेज टाकली तर त्याचे तुकडे करणार आणि ते प्रत्येक तुकडा ते अनालाइज करणार आणि निकाल लावणार की बाबा कुठल्या तुकड्यावर डिसीज पडल्यावर कुठल्या तुकड्यावर नाही. औषध वेस्ट नाही होणार. औषध वेस्ट नाही होणार. मग काय करणार, ते त्याचे लॅटिट्यूड लॉंगिट्यूड आपल्याला सेपरेट फाईल देणार. प्लस असं तुम्हाला मॅप जनरेट करून देणार. ते दिसणार का असा मॅप? दिसतोय. असं मॅप जनरेट करून देणार. बरोबर. जेणेकरून शेतकऱ्याला फवारणी करताना किंवा त्याचा उपयोग पुढे ड्रोन फवारणी करताना ना आपल्याला त्या स्पॉटवरच फवारायचं, संपूर्ण शेत फवारायचं नाही. आणि त्यांचं काय प्रिसिजन ऍग्रिकल्चर सांगतो. आणि ह्याच्या आधारे मी हे केलेलं आहे की सॅनिटरीसाठी
हे नॉलेज आहे हा. हे सगळ्यांनी मिळवलं. सर एखादी फाईल करून दाखवतो काय अनालाइज? सध्या तर माझ्याकडे फाईल नाहीये हा आर्थोमोझाईक ड्रोनची. आणि एखादा सध्या ही इमेज आहे. हा ठीक आहे, बघ, ही इमेज आहे. आता ही इमेज आपण टाकली ह्याच्यामध्ये हा ही लोड होणार. मग हे जे 345 तुकड्यामध्ये तपासणी होती. ठीक आहे. मी आता ही इमेज असल्यामुळे हे लोकेशन मी दिलेले आहेत, त्यामुळे त्या ह्याच्यातून त्या लोकेशनची इमेज आहे. ओके. हा मग ते कुठे डिसीज आहे कुठे नाही ते मॅपवर तुम्हाला सांगणार, त्याची तपशीलवर माहिती देणार, लॅटलॉंग वगैरे देणार. याचा उपयोग आपल्याला नंतर परत स्प्रेइंग करताना उपयोग होऊ शकतो. स्प्रेइंगचं पण तुम्हीच ड्रोन मध्ये स्प्रेइंगच्या ड्रोन मध्ये कोऑर्डिनेट सेट केलं का तिथं जाऊन औषध फवारणार? त्यासाठीच आहे ना. अच्छा, मग ते कुठं स्प्रे करायचं ते सांगणार. हा ते सांगणार असं म्हणजे पूर्ण शेत न फवारता. जेवढं पाहिजे तेवढंच करायचं. हा आणि हे काय केलं जातं, गटशेती किंवा वेगवेगळे शेतकरी असू दे आजूबाजूचे क्षेत्र खूप मोठं आहे, बरोबर. त्यांना एकच पीक असेल किंवा वेगवेगळे जरी असले तरी त्या ह्याच्यामध्ये ना हे सगळं वरती करून हे केलं हे करू शकतो. चान्सेस छान प्रोजेक्ट आहे सर. पेस्टिसाइडचा पण कमी वापर होणार आणि औषधांचा कमी वापर, खर्च कमी होणार. खर्च कमी होणार, वापर कमी होणार, बरोबर. एन्व्हायरमेंटल वर त्याचा जो इम्पॅक्ट तो पडतो कमी होणार. आणि आपल्यावर जो काय इम्पॅक्ट पडतो तो पण कमी होणार. बरोबर. असं हे कन्सेप्ट सांग. छान प्रोजेक्ट आहे सर. थँक्यू सर. काहीतरी डेव्हलप करण्याचा प्रयत्न केलेला आहे. थँक्यू सर.